स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हुक लूप पट्टी कशा पद्धतीने लावायची असते ते अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर हे बघा, इथे मी समोरील पार्ट शिवून घेतलेले आहेत। प्रिन्सेस कट ब्लाउज आहे हा। त्याचा पप बघा किती व्यवस्थित आलेला आहे आणि त्याचबरोबर प्रिन्सेसचा शेप पण बघा किती सुंदर आलाय। जर तुम्हाला अशा पद्धतीचा ब्लाउज शिवायचा असेल तर मी याचा व्हिडिओ या अगोदर चॅनलवरती टाकलेला आहे, तर तो तुम्ही बघू शकता। त्याची लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये देते। तर हे बघा, इथे मी दोन पट्ट्या कट करून घेतल्या, त्या 3-3 इंचाच्या आहेत दोन्ही, एक हुक साठी आणि एक लूप साठी। तर अगोदर आपण हुक पट्टी लावून घेणार आहोत। हुक पट्टी ही नेहमी वरच्या बाजूने लावतात। जो पार्ट आपण अंगावर घातल्यावर उजव्या साइडला येतो त्या पार्टला, आणि लूप पट्टी ही खालच्या बाजूने लावतात। जो पार्ट आपण अंगावर घातल्यावर डाव्या बाजूला येतो त्या पार्टला। ओके, तर अगोदर आपण हुक पट्टी लावून घेऊया। तर हुक पट्टी लावताना काय करायचंय, जर तुमच्या कमरेच्या साइडने म्हणजे तुम्ही फिनिशिंग दिलेली असेल तर खालून फोल्ड करून घ्यायचं आहे तुम्ही अगोदर, आणि जर नसेल दिलेली तर तुम्ही तसं पण ठेवू शकता। तर इथे मी गळ्याला फिनिशिंग देऊन घेतलेली आहे, तर यासाठी मी वरच्या साइडने फोल्ड केले। आता 1/2 इंच एवढी मार्जिन ठेवत आपण याला लॉक करून घेणार आहोत। पार्ट हा आपला सरळ आहे बघा, वरच्या साइडने लावतोय आपण, हे लक्षात ठेवा। हुक पट्टी वरच्या साइडने लावतात। तर हे बघा, इथे अगोदर मी व्यवस्थित लॉक केलंय आणि 1/2 इंच एवढी मार्जिन ठेवत ते खाली पण लॉक करून घेतले। तर हे झाल्यानंतर काय करायचं, हे अशा पद्धतीने ओपन करायचंय आणि ही पट्टी जी आहे जिथे आपण टिप मारलाय तिथे अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने केल्यावर फिनिशिंग व्यवस्थित येते। यानंतर काय करायचंय, जी पट्टी आपण लावलेली आहे तिला डबल अशा पद्धतीने फोल्ड करायचे। ओके, एकदा आणि असं दोनदा, ठीक आहे। आणि मग मधून त्यावरती टिप देऊन घ्यायची आहे। व्यवस्थित लॉक करायचंय सुरुवातीला आणि एंडिंगला। तर हे बघा, इथे आपली व्यवस्थित फिनिशिंग सहित हुक पट्टी लावून झालेली आहे। तर हे बघा किती सुंदर फिनिशिंग आली आहे खालच्या साइडने पण। तर अशाच पद्धतीने आता आपण लूप पट्टी पण लावून घेणार आहोत। तर हुक पट्टी झाली लावून, तर यावरती हुका लावून घ्यायच्या आहेत नंतर। तर लूप पट्टी ही आपण खालच्या साइडने लावत असतो। तर हे बघा, लूप पट्टी ही 1 इंच एक्स्ट्रा असते, नेहमी लक्षात ठेवा। तर हे बघा, मी वरच्या साइडने फोल्ड केलंय आणि 1/2 इंच एवढी मार्जिन ठेवत ही पट्टी पण मी व्यवस्थित लॉक करून घेत आहे। त्यानंतर ही बघा अशा पद्धतीने ओपन करायची आणि एकदा फोल्ड करायची मधून, हे बघा अशा पद्धतीने, आणि मग दुसऱ्यांदी अशा पद्धतीने फोल्ड करायची। जिथे आपण टिप दिलीये त्यावरतीच ठेवायची आहे आणि 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवत त्यावरती टिप देऊन घ्यायची आहे। जर तुम्हाला हाताने लूप्स करायचे असतील तर तुम्ही मधून पण टिप देऊ शकता, म्हणजे एकदम कडेने पण देऊ शकता। तर हे बघा, इथे आपली लूप पट्टी पण व्यवस्थित फिनिशिंग सहित लावून झाली, ती 1 इंच एक्स्ट्रा पण आलीये। तर अशाच पद्धतीने आपल्या दोन्ही पण पट्ट्या लावून झालेल्या आहेत। तर यानंतर आपण कमरेला पण फिनिशिंग देऊन घ्यायची आहे। तर हे बघा, मी इथे नंतर देते, तुम्हाला दाखवते अगोदर किती व्यवस्थित आलंय। ब्लाउजचा गळा बघा किती सुंदर दिसत आहे, पप पण व्यवस्थित आलेला आहे ब्लाउजला। तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा। प्रिन्सेस ब्लाउजचा समोरील पार्ट शिवायचा आहे तो मी त्याची लिंक सांगते तुम्हाला, कमेंट बॉक्स मध्ये देते। तर तुम्हाला माझी पद्धत कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका, आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। ओके, थँक्यू।